पोट भरून आणि मन भरून जर तुम्हाला पावभाजी खायची असेल मंडळी तर पावभाजी आलेली आहे. ही आहे कलरलेस. मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा व्हिडिओ हा फूड संदर्भात आहे. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की मी तुम्हाला मुलुंडची स्ट्रीट साईड पावभाजी आहे ती मी तुम्हाला इथं नक्कीच दाखवेल. तर आज आपण ती खाण्यासाठी आलेलो आहे मुलुंड वेस्टला. हा आहे जवेरी रोड. बरोबर त्याच्या पाठी आहे काय म्हणतात जैन मंदिर. इकडे आहे SBI बँक आणि त्याच्या बरोबर समोरच आहे ही ब्रिजेश पावभाजी सेंटर. आता काय आहे, इथे पावभाजी मिळते, पुलाव मिळतो. आमचं जे फेवरेट आहे ते आहे पावभाजी. एक पावभाजी आणि 4 ते 6 पाव आम्हाला दोघांना आरामात पुरतात. आणि पावभाजीची जी क्वांटिटी थोडी असते की 2 जण आरामात खाऊ शकतात. पोट भरून आणि मन भरून जर तुम्हाला पावभाजी खायची असेल तर इट इज दिस ब्रिजेश पावभाजी सेंटर. चला आता काय जाऊया, पावभाजी खाऊया आणि तुम्हाला दाखवतो की मी कलरलेस काय म्हणतात अनप्रोसेस्ड पावभाजी जर कुठली असेल तर ती ही आहे. चला माझ्याबरोबर. तर आपण आहे आता पावभाजी खायला. बरं तुम्हाला म्हटलं ही पावभाजीमध्ये कलर नसतो. इसमें कलर होता है क्या? नहीं, कलर नहीं होता। कलर नहीं होता. तो कलर के जगह पे तुम लोग क्या डालते हैं, मतलब कलर आने के लिए क्या डालते हैं? कश्मीरी मिर्च है, हाँ। देगी मिर्च है, हाँ। और एक और मिर्च आती है लंबा लंबा होता है। तो उसे वो लाल कलर आता हाँ, उसको भिगो के रखते हैं, उसको बाद पीसते हैं। है. येस. म्हणून बघा तुम्ही त्याच्या हाताला पण कलर नाही आहे का तुम्ही बघाल ना त्याच्या हात पण बघा लाल नाही आहे. कारण का जर कलर टाकला असेल तर हात लाल होतात आणि आपणही जेव्हा खातो तेव्हा आपले हात लाल होतात. तर ही इकडची स्पेशालिटी आहे की बिना कलरची पावभाजी आणि ते सुद्धा पैसा वसूल, म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी जर म्हणाल तर ही ती पावभाजी आहे. एक पावभाजी 2 पाव कितने का? एक पावभाजी 2 पाव 110 रुपये. 110 रुपये. मंडळी 110 रुपयाला आहे. सो इफ यू आस्क मी इट इज पैसा वसूल, म्हणजे पोट भरून आणि मन भरून जर कुठली पावभाजी असेल तर ती ही आहे. 110 रुपयामध्ये तुम्हाला अजून काय पाहिजे. आणि बरं ह्याच्यामध्ये 2 जण आरामात खातात. मी तुम्हाला आता पावभाजी दाखवतो. बटर टाकून मस्तपैकी. मंडळी तर पावभाजी आलेली आहे. ही आहे कलरलेस बिना आर्टिफिशियल कलरची पावभाजी आणि हा आहे तवा पुलाव. दोन्ही आमचं इकडचा फेवरेट आहे. आपण आता खाऊया. नक्की मी तुम्हाला ॲड्रेस सगळं दाखवेल, सगळं सांगेल. सगळ्यांना खूप आवडते. जसं की साक्षी मयूर ते पण आले होते, त्यांना एकदा घेऊन आलो. त्यांना पण ही पावभाजी खूप आवडते. येस. मग श्रद्धा असेल, वियंग असेल, सगळ्यांनाच ही पावभाजी खूप आवडते. आणि आम्हाला पण. चला खाऊन घेऊया. नाही मला माहिती आहे यात काय नवीन नाही आहे. पाव पण मस्त काय म्हणतात बटरमध्ये हे केलं आहे एकदम असं मस्त कांदा काकडी त्यांची एक नंबर असते. खाऊया. मग पुलावच्या इथं पुढे. तर मंडळी पावभाजी खाऊन झालेली आहे. पावभाजी आणि पुलाव दोन्ही खाऊन झालेले आहेत. पुलाव पण खूप सुंदर होता. आणि ज्यांची ही पावभाजी आहे त्यांच्याशी मी आज संवाद साधला. मिस्टर ब्रिजेश म्हणून आहे. ब्रिजेश जी, कितने साल हो गए आपको यहाँ पे पावभाजी का ये ठेला लगा के? 20-25 साल हो गए. 20 म्हणजे मला जवळजवळ 15 वर्ष झाली. 15 वर्ष मला झाली आहेत. आणि त्यांचं एक 20-25 वर्षापासून पावभाजी आहे चा स्टॉल आहे.
आणि मी जर मगाशी ह्याला विचारलं की कलर लगाते हे डालते है की नाही, आपण इसमें कलर डालते, कलर डालते अभी तक कभी डाला ही नहीं है, आज तक नहीं. आज तक नाही डाल. म्हणजे ही ह्याची खरंच स्पेशालिटी आहे की बिकॉज काय आहे ना, आजकाल तुम्ही बघाल कलर आणि प्रोसेस या सगळ्या गोष्टी खूप वापरल्या जातात, पण कदाचित ह्याच गोष्टीमुळे ही पावभाजी आज टिकून आहे आणि फेमस आहे. हे सगळे जे डिटेल्स हे सगळं मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये सांगेलच, पण मला सांगायचं होतं की मी ब्रिजेशजींना ना आमच्या इकडनं घरातनं फोन करायचो, मैं 15 मिनिट में आता हूँ पावभाजी लेने के लिए आपको फोन करता हूँ, आणि मग ते पावभाजी काही रेडी असायची बिकॉज ना गर्दी खूप असते. आता सेम इट इज अ वीक डे, एवढी गर्दी मराठी नाही समजतो साहेब. आहे. मराठी बोला. Yes, मैं yes. मराठी समजतो. तर गर्दी खूप असते वीकेंडला बघायला गेल्याने, आणि स्पेशली हा जो मुलुंड वेस्टचा जो परिसर आहे ना, खाऊ गल्ली म्हणून किंवा खाण्यासाठी खूप फेमस आहे. तर नक्कीच मी तुम्हाला सांगेल या इथे ही पावभाजी अनुभवा, आणि मी म्हणतो ना की पोट भरून आणि मन भरून जर कुठली गोष्ट तुम्हाला करायची असेल तर ती आहे ही ब्रिजेश पावभाजीवाला. थँक्यू ब्रिजेशजी, थँक्यू सो मच, बहुत अच्छा लगा. ऑर्डर भी मैं करतो. हाँ? गणपतीला, नवरात्रीला ऑर्डर भी करतो. अच्छा, बघा मंडळी. बर्थडे पार्टी, शादीला ऑर्डर करतो मी. वाव, चला मंडळी बघा, म्हणजे बल्क ऑर्डर पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर ते घरी बर्थडे पार्टी, आपण बर्थडेला घेतली होती ना, हां बर्थडे आहे, नंतर गणपतीला जर मला संध्याकाळी जर पावभाजी ठेवायची असेल, इतर काही असतील तर ते बल्क ऑर्डरसुद्धा घेतात. त्यांचा नंबर आहे तो मी नक्कीच इथे टाकेल, ब्रिजेशजींचा नंबर, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याची ॲक्च्युअल गुगल लिंक टाकेल. तुम्हाला जर जागा सांगायची झाली तर हा आहे जवेरी रोड, समोर आहे जैन मंदिर, आणि जैन मंदिरच्या SBI बँके बाजू. जैन मंदिरच्या बरोबर बाजूला. समोर आहे हे आहे ब्रिजेश पावभाजी सेंटर. तर नक्की इथे व्हिजिट करा. आता काय आमचं पोट भरून झालेलं आहे. तुम्हाला असेच छान छान व्हिडिओज बघायचे असतील तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत अशा एका व्हिडिओमध्ये भेटूया आपण. टेल दॅन टेक केअर, बाय.